समता सप्ताह समारोपीय कार्यक्रम म्हणजेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव 14 एप्रिल 2025 रोजी विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती येथे उत्साहात संपन्न। सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने प्रास्ताविकेने सर्व मान्यवरांच्या साक्षीने आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात। त्यानंतर सन्माननीय अनिल गोटे यांच्या मार्गदर्शनात हे सत्र उत्साहात संपन्न। समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास व श्रद्धा उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे काही संविधान अधिकृत आणि अधिनियमित करून स्वतः आपला पाठपाठ करीत आहोत। हात खाली घ्यायचे। सर्वांना विनंती, सर्वांनी जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वांनी एक साथ आपण जयघोष करूया 3 वेळा। बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंचावर उपस्थित सन्माननीय प्राध्यापक गोटे सर, सन्माननीय इंगळे सर, सोबतच सर्व कर्मचारी विद्यार्थी मित्रांनो, बाबासाहेबांबद्दल आपण जितकं बोलू तितकं क्षणभर डोळे मिटून स्वतःच्या आईवडिलांना समोर आणावं। काय करीत असतील बरोबरचे आईवडील असतील, कोणाचे आईवडील कोणाची काही नाही, कोणाची कोणाची कुठल्या आशावर आहे, कुठल्या आशावर की माझा मुलगा अमरावतीला आहे, हॉस्टेलमध्ये आहे, अभ्यास करतो आहे, मी जे कष्ट करतो ते माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये या अपेक्षेनं तुम्हाला तुमच्या अंगाचे जे कपडे आहेत ना ते त्यांच्या फाटलेल्या बळीमधून निर्माण झालेले आहे। तुम्ही जे नीटनेटके दिसतात ना, आईवडिलांचा शर्ट डोळा तुम्हाला घामाचा सुगंध त्यामधून निघत असेल। का बरं विसरता तुम्ही? बाबासाहेबांना आदर्श कोण मानतं? हात वर करा। कोण कोण मानतं बाबासाहेबांना आदर्श? बाबासाहेबांना आदर्श मानतात। बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांसाठी 3 संदेश दिले। देखा बघून दिल्यानं हो बाबासाहेबांच्या जयंतीला नाही होत। भोलेनं सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण झाल्यावर खरं त्यांचं कर्तृत्वाचे आपण आहोत, विचाराचे आपण आहोत हे सिद्ध होईल। मला वाटतं पुण्याला एक बाबासाहेबांचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी ठेवला होता आणि बाबासाहेबांना म्हटलं होतं की बाबासाहेब आम्हा विद्यार्थ्यांना तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा। बाबासाहेब म्हणाले की माझं अख्खं आयुष्य समाजसेवेमध्ये गेलेलं आहे, विद्यार्थ्यांसाठी मला पाहिजे तसा वेळच देता आला नाही, त्याच्यामुळे मी तुमची पहिलेच माफी मागतो। परंतु तुम्ही म्हणाल तर मी यशस्वी कसा झालो, माझ्या यशाचं काय कमत आहे, तर मी तुम्हाला 3 संदेश तुम्हाला देऊ शकतो। बाबासाहेब
बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांसाठी 3 मोलाचे संदेश दिलेले होते. तुम्ही विद्यार्थी आहात हा फार होतो. पहिलं म्हणजे नाही, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असावा. आत्मविश्वास म्हणजे काय? मी ते करणार. हे जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही तोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचणार. त्यानं ती परीक्षा उत्तीर्ण केली ना, मग मी का नाही? मी सुद्धा त्या परीक्षेपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार. बघायची साखरचं कोणी आहे का रे? आजपासून तांदूळ बघायची साखर तांदूळ रेल्वेच्या जवळपास बघायची साखर आहे. उदाहरण त्यांचं माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काय असावा? आत्मविश्वास. जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही तोपर्यंत तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. कबीर करेक्ट. तिसरं तथागत गौतम बुद्ध. गुरुची परंपरा पहा. समजा माझे विद्यार्थी आहेत, ते माझे शिष्य झाले, मी तुमचा गुरु झालो, त्यांना पुढतात नाही आहो असा समज तुम्ही माझ्या अभ्यासिकेतच विद्यार्थी, मी तुमचा काय झालो? गुरु झालो. हा लाईव्ह झालो ना, जिवंतपणे मानतो ना आपण गुरु. काही शिकवायचं झालं तर माणूस काय करतो? जिवंतपणे शिकवतो ना, शिक्षा देतो की नाही? बाबासाहेबांचे 3ही गुरु पहा. तथागत 2,500 वर्षापूर्वी त्यांचा इतिहास. कबीर तेही तसंच. आणि त्याच्यानंतर फुलेला गुरु मानतात, राष्ट्रपित्याला गुरु मानतात. राष्ट्रपित्याचा मृत्यू 1990 मध्ये आणि 91 मध्ये बाबासाहेबांचा जन्म. म्हणजे मृत्यूनंतरच कोणीच हयातीत नाही भाऊ बाबासाहेबांचे गुरु. तरी बाबासाहेबांनी त्या तिघांना गुरु म्हणले. बाबासाहेब जगातले 1 नंबरचे विद्वान म्हणतो, त्यांना जिवंत म्हणून शिकेली सांगतो. बाबासाहेबांचं वाचन किती चांगलं असेल ते पहा. तथागतांच्या बाबतीत आपल्याला माहित आहे, फुलेंच्या बाबतीत माहित आहे. फुलेंनी शिक्षणाला किती महत्व दिलं हे माहित आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र फसले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. इतकं महत्व. तुमचे जे काही हाल अपकष्ट होत असेल, जे काही तुमची परिस्थिती असेल, त्याला तुमची अविद्या आहे, तुमचं शिक्षण आहे अशी माहिती त्याची माहिती आहे. आणि कबीर आहे, कबीराचं कोणाला माहिती? कोणतं साहित्य आहे कबीराचं? फार कमी आहे, फार कमी कबीरांचं साहित्य आहे. पण तरी सुद्धा त्या माणसाला बाबासाहेबांनी गुरु म्हणले. काही तर कारण कबीरांचे दोहे आहेत. त्यांचा एक दोहा म्हणजे जीवनाचा एक अध्याय आहे.